नमस्कार। आज आपण नाश्त्याची एक छान रेसिपी बघणार आहोत जे सगळ्यांना खूप आवडते। तुम्ही मुलांना कधी कधी डब्यातही देऊ शकता। तर आज आपण बघणार आहोत मटार करंज्या। चला बघूया कशा करायच्या। मटार, रवा, भिजवलेली कणिक, ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि थोडेसे जिरे, आमचूर पावडर, हळद, लाल तिखट, धणाजिरा पावडर आणि मी 2 वाट्या मैदा घेतला आहे। आता आपण मैद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे। त्याच्यामध्येच थोडासा आपण आता रवा घालणार आहोत। साधारण हा 2 टेबलस्पून रवा आहे। आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मिश्रण भिजवून घेणार आहोत। थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे, अगदी पातळ भिजवलं गेलं नाही पाहिजे। हा असा डो तयार झाला त्याचा। इथे मी साधारण 200 ग्रॅम मटार घेतलेत, ते मी आधी उकडून घेते। आपण इथे करंज्यांच्या फिलिंगची तयारी करतोय आतल्या। हे उकडून व्यवस्थित झालेत। आता हे थंड केलेत मी आणि मग आपण हे मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचे। या पद्धतीने हे फिरवून घेतलेत। आपण आता एका कढईमध्ये तेल घेतलंय, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकतोय। जिरे चांगले तडतडले की मग आपण त्याच्यामध्ये मटारचं मिश्रण घालणार आहोत। हे सगळं मटारचं मिश्रण आधी त्याच्यामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण आता ह्याच्यामध्ये हळद टाकतोय, साधारण 1 चमचाभर। त्याच्यानंतर धणाजिरा पावडर व्यवस्थित टाकून घ्या। त्यानंतर आपण लाल तिखट टाकतोय। आता आपण आमचूर पावडर टाकतोय। आमचूर पावडरमुळे चव चांगली येते। आता व्यवस्थित सगळे मसाले ढवळून घेऊया, सगळीकडे सारखे लागले पाहिजेत ते। आपण आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकतोय। मगाशी साहित्यात मी तुम्हाला सांगायला विसरले, तर इथे मी 1 चमचा गरम मसाला टाकलाय। आता आलं लसूण पेस्ट टाकतोय आपण। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे। इथे आता मी मैद्याचा गोळा घेतलाय, तो आता मी पुरीसारखा लाटून घेते। आता आपण ह्याला तेल लावून घेऊया आधी सगळ्या बाजूनी। त्यानंतर आपण आता सारण घेऊया, जे आपण बनवलं होतं मटारचं, ते मधोमध मी ठेवलंय। आणि मग त्याच्यानंतर आपण ज्या प्रकारे करंजी करतो तसाच मी सेम करंजीचा आकार दिलाय। सगळ्या बाजूने मी व्यवस्थित दाबून घेते, म्हणजे तो फुटणार नाही। आता आपण ह्याला आकार दिल्यानंतर ह्याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या सगळ्या आपण काढून घेणार आहोत। ही जी आपली नेहमीची कातीण असते त्याचाच मी इथे वापर केला आहे। ही अशी आपली मटार करंजी आता तयार झाली आहे। आता एकदम गरम तापलेल्या तेलामध्ये ही करंजी मी सोडली आहे आणि आपण ती व्यवस्थित तळून घेणार आहोत। ही अशा पद्धतीने कुरकुरीत आपली करंजी तयार झाली आहे। अशाच प्रकारे सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपल्या मटार करंज्या तयार झाल्या आहेत। मी आधी दाखवल्याप्रमाणे जसा मी मैदा वापरला त्याच पद्धतीने तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकता आणि ह्या तयार करू शकता। तर मंडळी, आता मी तुम्हाला ज्या मटार करंज्या दाखवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता ह्या ज्या मी मटार करंज्या केलेल्या आहेत त्या मैद्यामध्ये केल्या। तुम्हाला जर का मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही त्या कणकेमध्ये सुद्धा कणकेचा वापर करून सुद्धा करू शकता। आणि सारणामध्ये मी ओलं खोबरं आत्ता वापरलं नाहीये, तर ते तुम्हाला वापरायचं असेल तर ते सुद्धा वापर करून तुम्ही करा, तुम्हाला त्या नक्की आवडतील। आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।